नमस्कार. आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंतच्या आवडीची जे एक पदार्थ पाहणार आहोत आणि अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे. ते आपण ड्रायफ्रूट वापरणार आहोत आणि त्याचसोबत आपण कणकेचा वापर केलेला आहे. कणिक, ड्रायफ्रूट आणि साजूक तूप, त्यामुळे हा लाडू अतिशय पौष्टिक असा तयार होतो. आणि त्याचसोबत आपण गूळसुद्धा वापरलेला आहे. साखरेचा वापर आपण इथं केलेला नाही आहे. तर आता आपण एका कढईमध्ये साजूक तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता डिंक जो आहे खाण्याचा तर तो तळून घेणार आहोत. या डिंकाचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात. त्यात कॅल्शियम असते, त्यामुळे हाडांना मजबूती मिळण्यासाठी याचा उपयोग होतो. सोबत काजू आहेत, बदाम आहेत, हे सुद्धा आपण ह्या तुपावर परतून घेणार आहोत. तर काजूमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मॅग्नेशियम असते, तसंच व्हिटॅमिन ई असते. बदामामध्ये अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन ई, प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण भरपूर असतं. त्याचसोबत आपण जी खारीक टाकलेली आहे ती तर अगदी शक्तिवर्धक असते आणि खनिजांची तिथं पॉवर हाऊसच तिला समजलं जातं. खोबरं आहे, डिंक आहे, तर हे सगळे ड्रायफ्रूट हाडांना बळकटी देण्याचं काम करतं. त्यानंतर कढईत जे तूप राहिलेलं होतं ते मी काढून घेतलेलं आहे आणि कोरड्याच ते जे खोबरं आहे तर ते कोरडं आपण भाजून घेतलेलं आहे. ते थोडंसं लालसर रंगावर आलं की आपल्याला ते काढून घ्यायचं आहे. छान असं थोडं कडक ते झालं पाहिजे. आणि त्यासोबत खारकेची पूडसुद्धा मी करून घेतलेली आहे आणि ती आपण त्या मिश्रणामध्ये नंतर टाकून घेणार आहोत. आता या ठिकाणी मी 1 वाटी तूप घेतलेलं आहे आणि हे तूप आपण आता कढईमध्ये ओतून घेतलेलं आहे. तूप गरम झाल्यानंतर आपण जवळजवळ 3 वाट्या कणिक त्यामध्ये टाकलेली आहे. तर ह्याच वाटीचं प्रमाण आपल्याला आता ठेवायचं आहे. 3 वाट्या कणिक झालेली आहे आणि 1.5 वाटी मी त्यासाठी गूळ घेतलेला आहे. तसंच 1.5 वाटी खोबरा कीस घेतलेला आहे आणि 10-12 आपल्या आवडीप्रमाणे आपण ड्रायफ्रूट त्यामध्ये टाकू शकतो. कमी जास्त आपल्या आवडीप्रमाणे करू शकतो. पण हे पौष्टिक बनवण्यासाठी मी थोडे ड्रायफ्रूट त्यामध्ये घातलेले आहे. आणि ही जी कणिक आहे तर अगदी आपल्याला मंद गॅसवर छान खमंग अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. सुरुवातीला थोडी ती जड जाते, पण आपण अजून थोडं तूप त्यामध्ये घातलेलं आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल तर अगदी 2-3 चमचे तुपामध्ये आपण ही कणिक आधी कोरडी भाजून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला आवश्यक वाटेल तेव्हा आपण तूप घालत जायचं. असं सुद्धा आपण करू शकता. पण मला ती थोडी जास्त तुपामध्ये भाजलेली आवडते, त्यामुळे सुरुवातीलाच मी जास्त तूप घालून घेतलेलं आहे. आणि आता या ठिकाणी आपण पाहू शकता की कणिक आपली छानपैकी भाजली जात आहे. छान ती अशी फुगत आहे आणि अगदी सराट्याला ती हलकी वाटत आहे. सुरुवातीला जो जडपणा जाणवत होता तर तो आता जाणवत नाही आहे. आणि ही कणिक आपली खमंग आपण भाजून घेतली तर लाडू हे अतिशय चविष्ट असे लागतात. आणि गूळ आहे, गूळसुद्धा आपल्याला ऊर्जा देत असतो, त्याचबरोबर अन्न पचनासाठी मदत करत असतो. आणि डिंकामुळे शरीरातील जे विषारी घटक असतात ते सुद्धा निघून जाण्यासाठी मदत होते. तर असे हे सगळे आपण ड्रायफ्रूट जे आहे तर आपल्या शरीराला आवश्यक असणारे वेगवेगळे कार्य करणारे असे हे ड्रायफ्रूट आपण टाकलेले आहे. आणि आपण त्या कणकेवर असा सराटा फिरवला की आपल्याला थोडंसं तूप त्यावर दिसते किंवा थोडंसं शायनिंग ते कणिक करत असते. तर आता ही कणिक आपली छान भाजलेली आहे, ती आपण एका परातीमध्ये काढून घेणार आहोत. आणि त्यानंतर सगळे जे आपले ड्रायफ्रूट आहेत तर ते सुद्धा आपण मिक्सरमध्ये बारीक करून त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. त्याचसोबत मी जायफळसुद्धा किसून घातलेलं आहे. आणि वेलची पूड टाकताना मात्र माझं दाखवलं गेलेलं नाही आहे, पण वेलची पूडसुद्धा मी यामध्येच टाकलेली आहे. आणि आता हे संबंध मिश्रण आपल्याला आता काय करायचं आहे, ड्रायफ्रूटचं वगैरे एकत्र करून घ्यायचं आहे.
आता एका कढईमध्ये आपण थोडंसं 1 चमचा तूप घातलेलं आहे आणि त्यात आपण जो मोजून घेतलेला गूळ आहे तर हा टाकून घ्यायचा आहे. फक्त आपल्याला हा गूळ वितळवायचा आहे, त्याचा पाक बनवायचा नाही आहे. तर हा गूळ वितळेपर्यंत आपण हे संबंध मिश्रण आता एकत्र करून घेऊ. आणि तो गूळ वितळल्यानंतर आपल्याला तो यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आणि सुरुवातीला थोडं गरम असताना आपण चमच्याच्या साहाय्याने तर त्याला कालवून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं गार झाल्यावर, खूपही गार आपल्याला ते होऊ द्यायचं नाही आहे, नाहीतर आपल्याला लाडू वळायला थोडं जड जाते. त्यामुळे तो पाक थोडा कोमट असतानाच आपल्याला लाडू हे वळून घ्यायचे आहेत. आणि अतिशय पौष्टिक असे हे लाडू तयार होतात. एक लाडू आपण डब्यामध्ये, मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतो आणि एक लाडू मुलांनी खाल्ला किंवा मोठ्यांनी खाल्ला की आपलं अगदी पोट भरल्यासारखं वाटते. आणि अतिशय पौष्टिक असा हा लाडू आहे. हा आपण कणकेपासूनच, रेग्युलर जी कणिक असते तर त्यापासूनच तयार केलेला आहे. तर अशी माझी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. धन्यवाद.